आता वाजलं 5:30. पुण्याला जायची वेळ झाली आता, कारण गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि आमच्या सुट्ट्या बी संपल्यात आता. त्यामुळे पेट्रोल पंपावर जाऊन पहिला टाकी फुल करूया म्हणलं. टाकी फुल केलं जरा कसं 5 कांड्या दिसतात काय, जरा भारी वाटते हो. मग मी तिथनं बाहेर पडलो. गब्बरला आणि घ्यायचं होतं. गब्बरला आधीच फोन केला उठ म्हणून. त्याच्या घरात पोचलो, बघतोय तर काय चारनं कानूल बुडवून खायला. म्हटलं मलाही पाहिजेत, मला बी दिलं थोडंफार कानूलं, पोटात जाऊ दे म्हणलं. केवढं वाईट आहे बघा, निम्म्यात थांबवायला लावल्या गाडी मला. निवांत आपलं चालला होता. आता म्हणतो मीच गाडी माराय बसणार, तू काय बसाय नाहीस. स्माईल आणि वर्ण कसा देतोय बघा की, एकदम गोंडच दिसतोय का नाही. वातावरण पण क्लिअर होतं. कोल्हापूर जिल्हा सोडला तर तिथनं पुढं कुठंच पाऊस लागला नाही. भूक लागली म्हणून हॉटेल आरामला थांबूया म्हटलं. हे स्पॉट आहे आपला कायमचा नाश्त्याचा. तिथं मग मिनी झरणा होता, त्याच्या पलीकडे युनिकॉर्न घोडा दिसला. कसा आहे लुक गब्बरचा? डेंजर डेंजर. केसात तर सगळी माती माती गेलती. नंतर साऊथ इंडियन मध्ये मग मी ओनियन उत्तापा घेतला होता, मेंदूवडा घेतला आणि गब्बरनं आपल्या पावभाजी घेतली ती. शो टनेल जरा दिसला की नाही, असं वाटतं आता पुणे कुठं जवळ आले. टनेलमधनं बाहेर आल्यामुळे ट्रक पलटी झालता. लय वाईट कंडिशन मध्ये होता तो ट्रक. पण टू व्हीलर असलेला एक फायदा, एकाकडनं हळूहळू गाडी निघते. शेवटी 7 तासाच्या प्रवासानंतर पुण्यात पोहोचलो. गब्बर दादाने ड्रॉप केलं आणि आजचा ब्लॉग इथं संपूया.